समुद्राच्या गर्भातून उगम पावला मानकी मासा, गोवेकरांच्या हातात आला तेव्हा रंगला नवा खेळ स्वयंपाकाचा. हे फक्त अन्न नाही, ही आहे परंपरेची कहाणी. चवीत दडलेली गोवेकराची मानाची निशाणी, लाटांच्या कुशीत वाढलेला समुद्री वारसा. भरलेली मानकी म्हणजे गोव्याचा खरा अभिमानाचा ठसा. प्रत्येक तुकड्यात उलगडतो जुना इतिहास, प्रत्येक सुगंधात जाणवतो किनाऱ्याचा श्वास. भरलेली मानकी म्हणजे धीर, प्रेम आणि स्वादाचा सोहळा. जगभरात गोव्याला दिला एक चवदार झेंडा. सागराची लहर, मसाल्याचा थर, भरलेली मानकी जिभेवरती उभी करते नवा सफर. इतिहास, परंपरा आणि चवीची दिवाणगी, गोव्याच्या प्रत्येक मनात आहे या डिशची कहाणी. एक घास घेताच हरवतो काळाचा पल्ला, ही चव सांगते गोव्याच्या मातीतच आहे खरा गोडवा. एक घास घेताच हरवतो काळाचा पल्ला, ही चव सांगते गोव्याच्या मातीतच आहे खरा गोडवा. मित्रांनो, गोव्याच्या खानदानी स्वयंपाकात भरलेली मानकी ही डिश शेकडो वर्षापासून गोमंतकीय चवीचा अविभाज्य भाग मानली जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेमुळे भरलेली मानकी आजही गोव्याच्या जेवणावळीत वारसा म्हणून जपली जाते. भरलेली मानकी ही केवळ एक डिश नसून गोव्याच्या इतिहासात किनारी लोकजीवन, पोर्तुगीज प्रभाव आणि पारंपरिक चवीचा संगम जपणारा एक खाद्य वारसा म्हणून ओळखली जाते. गोव्यात भरलेली मानकी या रेसिपीचा उगम हा एखाद्या व्यक्तीच्या कल्पक डोक्यातून आलेला नसून तो गोव्याच्या किनारी जीवनशैली, उपलब्ध अन्न संपदा आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या स्वयंपाक कलेच्या संगमातून हळूहळू घडलेला आहे. ऐतिहासिक नोंदणीनुसार 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांमुळे गोव्यात नवे मसाले, लिंबूवर्गीय रस, आंबट गोड चवीचे पदार्थ. याच काळात समुद्रकिनारी राहणाऱ्या कोकणी मच्छीमार कुटुंबांनी ताज्या माशांना नारळ, कोथिंबीर, चिंच आणि पोर्तुगीजांनी आणलेल्या काही मसाल्यांचा वापर करून स्वादिष्ट भरण तयार करण्याचे प्रयोग सुरू केले. हळूहळू ही पाककृती घराघरात लोकप्रिय झाली आणि पिढ्यानपिढ्या पुढे जात भरलेली मानकी ही गोव्याच्या खानदानी वारशाचा अभिमान बनली. त्यामुळे ही डिश समुद्रकाठी राहणाऱ्या गोमंतकीय स्त्रियांच्या कल्पकतेचा आणि पोर्तुगीज काळातील मसाल्यांच्या भेटींचा जिवंत ऐतिहासिक पुरावा आहे. गोव्यातील भरलेली मानकी बनवण्याची पद्धत इतर प्रांतातील भरलेले मासे रेसिपीहून खूपच वेगळी आणि ऐतिहासिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोमंतकीय किनारी संस्कृती, पोर्तुगीज प्रभाव आणि कोकणी चवीची जादू या डिशच्या प्रत्येक टप्प्यात दिसून येते. प्रथम भरणातील मसाला हा गोव्याचा खरा ठसा आहे. गोमंतकीय घरामध्ये भाजलेल्या लाल मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरे, थोडं विनेगर किंवा कधी कधी कोकम यांचा संगम करून आंबट गोड तिखट अशी अद्वितीय चव निर्माण केली जाते. गोव्यात भरलेली मानकी बहुतेक वेळा खडकाळ रीफ परिसरातून पकडलेल्या ताज्या माशांपासून केली जाते, कारण या माशांचे मांस घट्ट, चवदार आणि भरण टिकवण्यासाठी योग्य असते. इतर प्रांतांमध्ये रावस, सुरमई किंवा पापलेट सारखे मासे भरून केले जातात, पण गोव्यात मानकीला खास मान आहे. इतिहासात पोर्तुगीजांच्या काळात आलेले विनेगर व मसाले यांनी ही डिशला आंतरराष्ट्रीय स्पर्श दिला. त्यामुळे गोव्यातील भरलेली मानकी ही केवळ एक रेसिपी नसून कोकणी परंपरा, पोर्तुगीज मसाले आणि समुद्र किनाऱ्याच्या ताजेपणाचा संगम दाखवणारा एक जिवंत खाद्य वारसा ठरतो. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या फास्ट फूडच्या काळात गोव्याची पारंपरिक भरलेली मानकी बनवण्याची पद्धत खरंच हळूहळू हरवत चालली आहे. हे पाहताना एक गहिरी खंत मनात दाटून येते. पूर्वी गावोगावी संध्याकाळी घराघरातून नारळ भाजण्याचा आवाज, ताज्या मानकीचा वास आणि मसाला वाटताना आई किंवा आजीच्या हातून येणारी मोहक सुगंधी झुळूक हे एक सगळं वेगळंच अनुभव होतं. आज मात्र वेगवान आयुष्य, बाहेरून मागवलेलं झटपट जेवण आणि वेळेअभावी होत असलेला स्वयंपाक यामुळे तो पारंपरिक स्पर्श दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललाय.
भरलेली मानकी बनवणं म्हणजे केवळ एक डिश तयार करणं नाही, तर तो धीर, प्रेम आणि एकत्र कुटुंबाची भावना जपण्याचा विधी होता. मसाला वाटताना घरातील गप्पा रंगायच्या आणि मंद आगीत शिजताना येणारा तो सुगंध जणू घराला घरपण देणारा होता. आजच्या आधुनिक स्वयंपाकघरात हे दृश्य फार कमी घरात दिसते. रेस्टॉरंट मधील त्वरित मिळणारी फिश थाळी जरी पोट भरत असली तरी वारशाची चव आणि जुन्या आठवणींचा गोडवा त्यात हरवलेला असतो. त्यामुळे गोव्याच्या या खानदानी रेसिपीला जपणं म्हणजे केवळ एक खाद्य संस्कृती टिकवणं नाही, तर आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना, त्यांच्या हातच्या चवीला आणि गोमंतकीय परंपरेला जिवंत ठेवणं आहे. आजही काही जुनी घरं आणि काही प्रेमळ स्वयंपाकी आपल्या भरलेल्या मानकीच्या पाककृती काळजीपूर्वक पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवत आहेत. पण जर हा वारसा जपला नाही तर उद्या कदाचित ही चव फक्त गोष्टींमध्ये आणि जुन्या वहीतल्या पाककृतीमध्येच उरून राहील. हीच खरी खंत आहे. मित्रांनो, समुद्राचा ताजेपणा, नारळाच्या मसाल्याची जादू, भरलेली मानकी म्हणजे गोव्याच्या चवीचा आत्मा आहे. मानकीच्या घट्ट मासात भरलेला मसाला म्हणजे गोमंतकीय स्वयंपाकातील प्रेमाचा खरा पुरावा. एकदा मानकीचा मसाला जिभेवर उतरला की गोमंतकीय चवीची मोहिनी कधीच सुटत नाही. मित्रांनो, समुद्राचा ताजेपणा, नारळाच्या मसाल्याची जादू, भरलेली मानकी म्हणजे गोव्याच्या चवीचा आत्मा आहे. मानकीच्या घट्ट मासात भरलेला मसाला म्हणजे स्वयंपाकातील प्रेमाचा खरा पुरावा. एकदा मानकीचा मसाला जिभेवर उतरला की गोमंतकीय चवीची मोहिनी कधीच सुटत नाही. भरलेली मानकी म्हणजे गोव्याच्या किनाऱ्यावरचा खडका इतकाच मजबूत परंपरेची खूण आहे. जिभेवर गोव्याची ओल आणि मनात घरची आठवण, हेच आहे भरलेली मानकीची खरी ओळख. जिभेवर गोव्याची ओल आणि मनात घरची आठवण, हेच आहे भरलेली मानकीची खरी ओळख. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.